सुप्रभात मित्रांनो, काय मस्त झोप लागली काल. आमच्या मालवण ट्रिपचा आज दुसरा दिवस. आता आम्ही चेकआउट करून देवगडला जायला निघत आहोत. आजचा प्रवास एकदम एक्साइटिंग होणार आहे, कारण आम्ही कोस्टल रूटने मालवणात जाणार आहोत. चला तर मग एक्सप्लोर करूया कोस्टल रूट. कोकण हे समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. एकदम शुद्ध स्वच्छ पाणी आणि सुंदर सूर्याचे तापमान असलेले कोकण किनारे अत्यंत सुंदर आहेत. ओशिट, रेलिंग नसलेला पूल, सांभाळून नाही तर डायरेक्ट पाण्यात जाऊ. गुगल मॅपने आम्हाला भटकवलं. आता रस्ता शोधत जात आहोत. काही ठिकाणी तर नेटवर्क पण नाही आहे, त्यामुळे मॅप अपडेटच होत नाही. तर बाईक राईड करताना ऑफलाईन मॅप्स डाउनलोड करूनच ट्रॅव्हल करायची, ही शिकवण मिळाली आज. निळसर पाणी, लाल माती आणि कौलाळू घरं ही कोकणाची वैशिष्ट्य. चिरांनी बांधलेल्या घरांमधून जायची फीलच काय वेगळी येते. कधी कधी हरवणं ही लाभदायक ठरतं. तो बघ दिसला फायनली पूल. हाच कधीपासून शोधत होतो. ह्या ब्रिजने आपण जिल्हा क्रॉस करणार आहोत. म्हणजेच आता रत्नागिरी जिल्हा इथेच संपतोय आणि आम्ही प्रवेश करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात. Here I come. Oh, here I come. Oh. आता खऱ्या अर्थाने कोस्टल लाईन सुरू झाली. काय मस्त दृश्य आहे. हिरवीगार झाडांच्या मधून जाणारा हा लाल मातीचा रस्ता. दीज आर ट्रू शेड्स ऑफ कोकण. कोकणाची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. लाल मातीने माखलेल्या या घाटातून जात असताना अधूनमधून दिसणारा हा निळसर समुद्र मन प्रसन्न ठेवत होता. सकाळपासून राईड करत होतो, पण जराही थकवा जाणवला नाही. या निसर्गामुळे प्रत्येक पावलावर एक से बढ़कर एक सिनिक व्ह्यू दिसत होते. कोस्टल रूटने कोकण फिरायची इच्छा पूर्ण झाली आणि फायनली थकून भागून आम्ही पोचलो देवगडला. सकाळी 8ला निघालेलो. पोचेपर्यंत 1 वाजला. म्हणून जेवून आराम करायचं ठरवलं, कारण संध्याकाळी आम्ही एक ॲडव्हेंचर करणार आहोत. तर मस्तपैकी आराम करून आम्ही संध्याकाळी 4 वाजता पोचलो देवगड बीचवर. थंड गरम हवेची झोप लागत होती. तर इथे काही वर्षापूर्वीच सुरू झालेल्या इंडियाज फर्स्ट लॉंगेस्ट कोस्टल झिपलाईन करायला आलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता झिपलाईनची किंमत. इथे वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे रेट्स आहेत. तर ह्यात कपल झिपलाईन, सुपरमॅन झिपलाईन देखील आहेत. आम्ही फर्स्ट टाइम कोस्टल एक्सपिरियन्स करत असल्यामुळे आम्ही बेसिक झिपलाईनच घेतली. ती अंदाजे 400 ते 500च्या आसपास पडते पर पर्सन. तर हार्नेस आणि हेल्मेट घालून प्रॉपर सेफ्टीने रेडी झाले ह्या नवीन एक्सपिरियन्ससाठी. आम्ही झिपलाईन्स आहेत ना ॲडव्हेंचर पार्कमध्येच केल्या होत्या, पण हा एक्सपिरियन्स जरा वेगळाच आहे. डिस्टन्स पाहून जरा भीती वाटत होती, पण एक्साइटमेंट ही तितकीच वाटत होती. बघूया काय होतं ते.
समुद्र किनारा असा वरून कधीच पाहिला नव्हता. कसला भारी अनुभव आहे हा. कमाल एक्सपिरियन्स. बीचवर न जाऊया. बीच तर झिपलाईन संपल्यानंतर आम्ही बीचवर गेलो. जळगावकरांना जेव्हा पहिल्यांदा पाणी दिसतं तेव्हा तर अशा पद्धतीने आमचा कोकण बाईक राईडचा ॲडव्हेंचरस दुसरा दिवस सुखद संपला. आणि हा स्टे ट्यून, उद्या अजून धमाल करणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.